देखील सरसे स्वागत आहे या भव्य दिव्य 30+ क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये। आणि दोन्ही टीमची विनंती असेल की 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला आपण टाइम सेट केलं जाईल आणि या टाइम सेट 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत। दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित असणं बंधनकारक असेल, हा स्पर्धेचा नियम आहे। त्यासाठी ही सूचना देखील आम्ही फक्त एकदाच तुमच्यापर्यंत पोहोचू, त्यानंतर डायरेक्ट टीमला पॅनलाइज केलं जाईल। प्रीत 11 धारावे वर्सेस साहिल 11 बेलापूर। अतिशय देखणी स्पर्धा, आज खूप चांगला खेळ पाहायला मिळाला। बॅट्समनने खूप चांगली कामगिरी केली। थँक्यू दीपकदादा पाटील आणि राजेशजी मडवी साहेब, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे। थँक्यू व्हेरी मच। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण पाहू शकाल निशांत म्हात्रे आयकॉन खेळाडू कॅप्टन आहे आणि नॉन सेकंडवर तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विजेंद्र येतोय। लेट्स प्ले। अंपायर इशारा करतील उदय तांडेल सरांचा, त्याचबरोबर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत दत्ता मेहर। पॉप प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ शॉर्ट मिड विकेट शॉर्ट फाईन लेग। पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉलरने ब्लाइंड कुठेतरी मिस केली आहे। डाऊन द लेग साइड अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने अवंतर धावसंख्येने इथे शुभारंभ झालाय 1 या आकड्यावर। आखोटप्पाचा बॉल टॉप पेच संधी आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। 2 धावा कंप्लीट होत असताना कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं। पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ। सूरज पाटील नॉन सेकंडवर आहे, मॅन फ्रॉम कोपरखेडे। त्याचबरोबर फलंदाज आपण पाहू शकाल निशांत म्हात्रे। इथे मोठा फटका, पुन्हा एकदा संधी आहे, क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा निशांतच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार। Thank you very much Takoba Sound and DJ System रवींद्र म्हात्रे। यावेळी देखील मोठा फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय, झेल घेण्याचा प्रयत्न आणि लाजबाब झेलला जातोय। आपण पाहू शकाल अफलातून झेल आणि निशांत म्हात्रेचा खेळ खतम। पहिला धक्का, पहिला गडी गारद होत असताना फलंदाज बाद।
जे अप्रतिम गीतानंतर पुन्हा एकदा जाऊया 30+ क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. नाव आहे 30+ प्रीमियर लीग. 2 लगातारचे धक्के आतापर्यंत गोलंदाज विजेंद्रने दिलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना मात्र टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 1 गडी बाद 2 गडी बाद 11 धावा. चांगली गोलंदाजी विजेंद्र, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. अखो टप्प्याचा बॉल टॅप केलाय. अगदी अंडरम क्रिकेटचा फटका ज्याप्रमाणे खेळतो त्याप्रमाणे खेळला गेला. बॅट्समन कपिशच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. निशांतने चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर निशांत परतल्यानंतर मात्र कुठेतरी टीम अडचणीत आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. 2 गडी बाद 11 धावा अशा धाव फलकावर धावा पाहायला मिळतील. प्रीत 11 धारावे टीम बॅटिंग करत असताना. नेक्स्ट मॅच वैभव प्रतिष्ठान बोनकुडे वर्सेस AE बॉईज शिरवणी. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी दोन्ही कॅप्टनने 4 षटक संपल्या लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगला हे आयोजन पाहायला मिळते. स्वर्गीय गणपतची तांडेल मैदान ज्यासाठी जाणला जातोय, हक्काचं मैदान, आणि त्यासाठी करावे नगरीने, करावे ग्रामस्थाने संघर्ष केलाय. करावे 11 असेल, करावे 40+ असतील, या सगळ्यांची मेहनत आहे. नवी मुंबई क्रिकेटला जर पाहिलं तर सर्वात मोठी खंत आहे ती म्हणजे मैदानाची. अनेक गावामध्ये मैदानाची गरज आहे. पहिलाच बॉल सूरज पाटीलच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पार षटकार. गोलंदाजी ट्रॅकवर अनीस येतोय. अनीस मॅन फ्रॉम खेरणे आणि फलंदाजीसाठी सूरज पाटील जो कोपरखेरणे 30+ क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे. खोलपटाप्याचा चेंडू आपण पाहू शकाल. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगला केलं जात आहे. संतोष म्हात्रे स्वतः कॅप्टन बॉलवर येईल. डॉट बॉलची सांगता होती. आणि गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान चेंडू बॅकफुटला येऊन खूप चांगला स्ट्रोक. कव्हर थ्रू दी कव्हर चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. सूरज पाटीलच्या बॅट मधून नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमारेषा पार चौकार. आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. 26 ऑन अ स्कोर बोर्ड. 26 धावा धाव फलकावर लागलेत. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं जाते. सूरजची लाजबाब बॅटिंग.
फुलरलेनचा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वन बाउंड सीमारेषे पलीकडे. सूरजच्या बॅट मधून चौफेर फटकेबाजी केलेली फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. बघा निशा गोलंदाजीवर पुरेपूर हल्ला चढवला जातोय, अटॅक केला जातोय. इथे लाईन मिस केली, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता पण डाऊन द लेग साइड. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक धावाने टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. 31 ऑन स्कोर बोर्ड. 31 धावा धाव फलकावर लागलेत. इथे बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, शरीराला फॉलो केलं गोलंदाजाने आणि लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11 आणि या षटकामध्ये धावा जर पाहिलं तर तब्बल 21 धावा खर्च केले अनिसने. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया या 3 षटकामध्ये काय घडतंय, किती टार्गेट उभं केलं जाईल. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. वरून येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. सूरज पाटील आणि कपिश अशी जोडी पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सूरज पाटील आपल्या टीमसाठी करत असताना यावेळेस फटका पाहू शकाल. हवेत आहे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि सूरज पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. मोठी विकेट प्राप्त झाली आणि फलंदाज सूरज पाटील बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. वर्सेस एई बॉयज शिरवणे. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की लगेचच आमच्याशी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आतापर्यंत झालेल्या सगळ्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये केलाय, त्यामुळेच याही मॅचचा टॉस आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बिपुल आलाय इनेट क्रमांक 5 वर आणि 3 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या आकड्यावर. रोनक तांडेल आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. एकच धाव मिळते. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलची सांगता होते आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 कमबॅक करावा लागेल आणि या षटकामध्ये वरुणने चांगली गोलंदाजी केली. खोलवा टप्प्याचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये गॅप मध्ये आहे. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल विपुलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. चौकार आलाय. चौकार आणि टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू खूप चांगला बॉल रिलीज केला गेला. वाईड यॉर्कर हे अस्त्र वापरलं गेलंय गोलंदाज वरुणच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की आतापर्यंत 4 बॉल हाताळले वरुणने. या 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. इथे मोठा फटका कव्हर रिजन मध्ये. वेगवान फटका आहे. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. विपुलच्या बॅट मधून येतोय दुसरा क्रॅकिंग चौकार.
पण 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. धावसंख्येला आकार येतोय. खोलबा टप्प्याचा चेंडू, एक तेरी तो एक मेरी. काय नाट्यमयी षटक म्हणावं लागेल. पहिला बॉलवर विकेट, त्यानंतर आलाय डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाज वरुणने 8 धावा आणि लाजबाब एक विकेट घेण्याचा कारनामा देखील केलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा केल्या जातील तेकडे पाहिलं जाईल. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली आणि ड्रिंक्स मैदानामध्ये येते. तोपर्यंत डीजे मास्टर कडे जाऊया आणि ऐकूया ठकोबा डीजे अँड साऊंड सिस्टीमचा एक बेहतरीन गीत. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक गोलंदाजी ट्रॅकवर संजीत येतोय. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. चौथा षटका इथे मार्गस्थ असताना यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत लाईन पाहावी लागेल. स्टंपवर अगदी चेंडू वरून गेलाय, जास्त शफल झालाय, त्यामुळेच कुठेतरी डॉट बॉलची सांगता होतीये. डावखुरा फलंदाज कपिशला चांगला खेळ करावा लागेल. यावेळी स्टॉपेज संधी आहे. क्षेत्ररक्षक पुढचेल करा. नो मॅन्स लँडचे चेंडू लँड होईल. एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता 2 धावा देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जातील. चांगले रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. धावसंख्या करावा लागतील. आज 82 धावा उभारल्या गेल्या. 113 धावांचं हे मोठं टार्गेट देखील उभं केलं रिषभ 17 दिवाळी टीमने. इथे देखील मोठा फटका, लाईन मिस केली आहे. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येवर लगाम लावावं लागेल गोलंदाजांना. गोलंदाजी करत असताना टीम साहिल 11 बेलापूर वर्सेस प्रीत 11 धारावे. चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. खुलबा टप्प्याचा चेंडू, चांगला बॉल रिलीज केला. खुलबा टप्प्याची गोलंदाजी केली जाते. कौतुक करेन गोलंदाज संजीतचं. आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. मागच्या षटकामध्ये देखील वरुणने तेच केलं होतं. ज्या धावा बरसत होत्या, ज्या धावा धावत होत्या, त्या धावांना कुठेतरी थांबवण्याचं काम केलंय या 2 गोलंदाजाने. कपिश इथे शरीराचा वेध घेतलाय, अपील केली. आत्मविश्वास इतका नाहीये. फक्त 1 धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात. एका धावानं टीमची धावसंख्या 44. 4 वर 4. 44 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 4थं षटक इथे मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. संजीतची विश्वास दाखवला कॅप्टनने आणि त्या विश्वासाला खरा उतरत असताना पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. इथे पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. लगातार आपण पाहू शकाल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 पुढे सरकते, जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. 45 ऑन अ स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ असताना विपुल आणि कपिश अशी जोडी. इथे मोठा फटका लगवला जातोय. वेगवान फटका आहे. स्क्वेअर लेग रीजन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना कपिश विपुलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. चला फास्ट क्रिकेट करा, कारण की भरपूर वेळ जातोय.
त्यासाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिला, त्या वेळेमध्ये तुम्हाला सामना कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा शेवटचा कॉल देईन. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीम आणि ए बॉईज शिरवणे दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की हे षटक संपण्याच्या आधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित राहणं बंधनकारक असेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3:50 धावा. बॅटिंग करत असताना प्रीत 11 दारावे. विशाल घोटकर आणि विकी पाटील प्लीज लगेचच आमच्याशी रिपोर्टिंग करा. विकी पाटील आमच्यासोबत जॉईन झालाय. विशाल घोटकर आपण लगेचच जॉईन व्हा, कारण की शिस्तीचा खेळ आतापर्यंत दाखवला सगळ्या टीमने. अजूनही 2 सामने, त्यामुळेच आपल्याला सामने स्पीडअप करावे लागतील. 50 धावा धावा करावा लागतील. अखेरचं षटक आहे. विपुल आणि कपिशवर मोठी जबाबदारी असेल. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल तांडेल मॅन फ्रॉम करावेगाव आपल्या भूमीवर, आपल्या घरच्या मैदानावर, आपल्या होम ग्राउंडवर मॅच खेळत असताना अगदी बरोबर आहे. रुपेश दिवेकर साहेब उपस्थित आहेत. आज त्यांचं देखील योगदान या 30+ क्रिकेटसाठी भरपूर आहे. बघा, या क्रिकेटसाठी नेहमीच ते जे काही गोष्टी उपलब्ध करण्याचे शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेली. या स्पर्धेसाठी, आयोजनासाठी असेल, ऑक्शनसाठी असेल, हे संघटना उभारण्यामागे सिंहाचा वाटा आहे रुपेशदादा दिवेकर यांचा. नेहमीच बेलापूर नगरीमध्ये ज्यावेळेस आम्ही समालोचनासाठी जातो त्यावेळेस फार आदराची वागणूक रुपेशदादा दिवेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि क्रोमाचे जे मैदान आहे ते मैदान देखील रुपेशदादा दिवेकर यांच्या पाठपुराव्याने हे मैदान देखील पाहायला मिळते. त्याच दरम्यान समोरच्या दिशेने अगदी साईड स्क्रीनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. फलंदाज विपुलच्या बॅट मधून येतोय मस्ट नीडेड षटकार. लाजबाब षटकार विपुलच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 56. यावेळेस देखील लाखो टप्प्याचा बॉल त्याला भिरकावून दिलाय. विपुलच्या या शक्तीचं प्रदर्शन आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लगातारचे 2 षटकार नक्कीच बोचत जाणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. लाजबाब बॅटिंग. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चार चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर 62 या आकड्यावर 63 धावा धावफलकावर लागलेत. माफ करा, 63 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक अखेरचं शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. भुवनेश भोईर फलंदाजीसाठी आलाय. मॅन फ्रॉम करावे. विपुल बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान फटका चांगला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना विपुलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. हल्ला चढवला जातोय. इथे देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वन हँड मध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. कॅच ड्रॉप. पहिली धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज विपुल बाद होईल. लाजबाब खेळ केला. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 71 या आकड्यावर 72 धावांचं टार्गेट उभं केलंय. पाहूया या 72 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल साहिल 11 बेलापूर टीमच्या माध्यमातून आणि प्रीत 11 दारावे टीम कडून कशा धावा डिफेंड केल्या जाईल. चला टॉस केला जाईल आणि रुपेश दादा दिवेकर यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन विकी पाटील आणि विशाल गुटकर 2 एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूने एक सामना खेळलाय. त्यामुळेच चांगला खेळ करावा लागेल. आणि टॉस जिंकलाय. आपण पाहू शकाल ए बॉईज शिरवणे या टीमने टॉस जिंकला. चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरा कारण की वेळ वाया घालवू नका. आज अजूनही 2 सामने आहेत. त्यासाठी मी विनंती करतोय दारावे टीम लगेचच आपण फिल्डिंग पोझिशन घ्या आणि विनंती करतोय की आपण बॅटिंगसाठी साहिल 11 बेलापूर टीमचे बॅटर पाठवा. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत.
व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच रवी म्हात्रे. एक अप्रतिम गीतानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये आपण जाऊया. तिकडे टार्गेट असेल 72 धावांचं आणि 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम साहिल 11 बेलापूर टीम कडून सलामीची जोडी संजीत आणि त्याचबरोबर संतोष म्हात्रे असे दोन बॅटर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष म्हात्रे चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. आज मात्र 72 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर कोण आहे? बॉलर ए साई प्लेयर कोण उतारला होता बघ रे. सूरज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सूरज पाटील षटक क्रमांक पहिलं 72 धावांचं टार्गेट आहे आणि पहिलाच बॉल समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगावला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. सुरुवात चांगली करावी लागेल. टीम साहिल 11 बेलापूर विनोद दादा दिवेकर आणि त्याचबरोबर रुपेश दादा दिवेकर यांचा संघ देखील आहे आणि साहिल दिवेकर याच्या नावावर हा संघ देखील पाहायला मिळतोय. साहिल दिवेकर बेलापूर नगरीचा एक उदयनमुख खेळाडू आहे आणि बेलापूर गावाच्या क्रिकेटमध्ये साहिल दिवेकरने देखील आपला ठसा उमटवलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील सांगे प्रीमियर लीग असेल किंवा अनेक स्पर्धा असतील. नुकतीच 24 बिग बॅश लीग झाली. इनसाइड आउट फटका पाहू शकाल. अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा फटका. फलंदाज संतोष म्हात्रेच्या बॅट मधून लाजबाब कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमारेषा पार चौकार. षटकार आलाय. लाजबाब फटकेबाजी संतोष म्हात्रेच्या बॅट मधून. टायमिंग बेमिसाल. अगदी सौरव गांगुलीची आठवण करून देणारा हा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संतोष म्हात्रेकडे क्षमता आहे, एबिलिटी आहे. सिद्ध करावा लागेल. सिद्ध केल्यावरच माणूस प्रसिद्ध होतो असं म्हटलं जातं आणि या 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी संतोष ॲज अ कॅप्टन महत्वाची भूमिका असेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्या वाकवल्या. आपण पाहू शकाल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे प्रीत 11 धारावी संघाला आणि मोठा धक्का बसलाय साहिल 11 बेलापूर टीमला. फलंदाज कॅप्टन संतोष म्हात्रे. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. लाजबाब संगीताची महफिल रवींद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. त्यांचं देखील मी कौतुक करतोय. ठकोबा साऊंड सिस्टीम. यावेळी वाईट यॉर्कर हाताळला गेलाय. सूरज पाटीलने इम्प्रेस केलाय या संपूर्ण मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना खूप चांगली पद्धतीची तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळाली आणि गोलंदाजी करत असताना देखील एक इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. 72 धावांचा टार्गेट पार करत असताना मात्र खोलबटाप्याचा चेंडू ऑन साइडला टवलवण्याचा प्रयत्न. मिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक पार्टनरशिप फार महत्वाची असणार आहे. ती पार्टनरशिप कुठल्या खेळाडूंमध्ये होईल. आखो टप्प्याचा बॉल मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू लगवला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग होईल. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. देवाची
मात्रे काय संगीताची रेलचेल, काय संगीताची महफिल. आज या संपूर्ण दिवसामध्ये समालोचन करत असताना एक क्वालिटीचं साऊंड सिस्टीम बघा. समालोचकाचा पाठी जर कणा जर कुठला असतो तर साऊंड सिस्टीम असतं. कारण की प्रेक्षक आणि समालोचक याचा मधला कोणी दुवा असेल तर ते आहे साऊंड सिस्टीम. तर कुठलाही इव्हेंट तुम्हाला सक्सेस करायचा आहे, चांगला करायचा आहे, त्यासाठी चांगले समालोचक फार इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही साऊंड सिस्टीमची असते आणि ठकोबा साऊंड सिस्टीमने खूप चांगलं काम केलं आहे. आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. चला पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. 11 धावा 1 गडी बाद अशी स्थिती झाली होती. 11 धावा 2 गडी बाद बॅटिंग करत असताना टीम धारावी संघाची. त्या स्थितीवर चालत असताना मात्र शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये फलंदाजी पाहायला मिळाली विपुलच्या माध्यमातून. तसंच काहीतरी अँकर इनिंग करावं लागेल. आता वरुण आणि संजीत वर जबाबदारी आहे. ब्लाइंड स्ट्रोक अगदी नजर चुकली होती. फटका मोठा लगवण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निशांत म्हात्रे या टीमचा आयकॉन खेळाडू कॅप्टन. इथे देखील सेम बॉल सेम रिझल्ट सेम फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहू शकाल लगातारचे 2 डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी. निशांत म्हात्रेकडे क्षमता आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे, म्हणूनच आयकॉन खेळाडू म्हणून त्याची नेमणूक केली गेली. लगातारचे 2 बॉल डॉट. निशांत म्हात्रे वर्सेस सामना आपण पाहू शकाल संजीत. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली आपण पाहू शकाल सूरज पाटील. लाजबाब झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या दिशेने रवाना होत असताना फलंदाज बाद.
एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 30+ क्रिकेटची कक्षा रुंदवणारी क्रीडा स्पर्धा, 30+ क्रिकेटला एक नवीन चालना देणारी क्रीडा स्पर्धा, 30+ क्रिकेटचा उदय होणारी ही स्पर्धा, 30+ प्रीमियर लीगचा थरार. आणि आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 47 धावा. 18 बॉल, माफ करा, 18 बॉल आणि 47 72 ला विन आहे ना, 49 धावांची आवश्यकता, माफ करा, थोडीशी गफलत होती इकडे. 18 बॉल 49 धावा असं इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर. पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन रीजन मध्ये, क्षेत्ररक्षक दमदार होते, आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. एकच धाव मिळते, तब्बल 5 धावा वाचवल्यात. एक धाव फार महत्व असतं क्रिकेटमध्ये. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. 24 धावा धाव फलकावर लागलेत. 72 धावांचं टार्गेट आहे, 48 अजूनही करायचे आहेत. यावेळेस बॅटची एज कॉट बिहाइंड, खूप चांगला झेल निशांच्या माध्यमातून झेलला जातोय आणि मयूर म्हात्रेला मिळते पहिली सफलता, टीमला मिळते तिसरी सफलता. फलंदाज बाद. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमने कहा है, तुम भी कहो. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. त्या आधारित हे गीत देखील. यावेळेस दीपक तांडेल पहिलाच बॉल फेस करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे डीप मध्ये आणि पुन्हा एकदा टीमला फक्त एक धाव मिळेल, म्हणजे तब्बल 10 धावा या 2 बॉल मध्ये वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. चांगली उत्तम दर्जाची क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 2 षटकार वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. खोलबा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, फंबलिंग होईल. डॉट बॉलची सांगता होते, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल टीम. साहिल 11 बेलापूर संघाला अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे साहिल 11 टीम. 72 धावांचा पाठलाग करत असताना इथे लाईन पाहावी लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेला. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो अंपायरच्या माध्यमातून. अबंतर धावसंख्येत वाढ होते. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. 26 ऑन अ स्कोर बोर्ड. 26 धावा. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना यावेळेस फटका दमदार आहे. बॉल इन टू द आर्क, बॉल आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार वरुणच्या बॅट मधून येतोय. संघर्षाची लढाई लढणारा क्रॅकिंग षटकार. डीजे षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. 32 धावा धाव फलकावर लागलेत. यावेळेस खरा बॉल, नो बॉलचा इशारा अंपायर कळवतील. या चेंडूवर मोठा फटका अपेक्षित होता, मिस केलाय. ज्युसी फुल टॉसला फलंदाज वरुणने. एक षटकार जरूर आलाय वरुणच्या बॅट मधून. माफ करा, इस्माईल बॅटिंग साठी आहे. दीपक तांडेल इस्माईल अशी जोडी मैदानामध्ये.
खोलवा टप्प्याचा चेंडू मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाईल. एकच धाव मिळते. चांगली बॅटिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावाने षटक आपण पाहू शकाल. फ्री हिटच्या बॉलवर मात्र मोठा फटका घेऊ शकले नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3400 आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 38 धावा. 12 चेंडू 38 धावा इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. कुठे जाऊ नका. तुम्ही पाहताय 30+ प्रीमियर लीगचा थरार. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. बारा चेंडू 38 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय. तर सूरज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मॅन फ्रॉम धारावी इस्माईल आणि दीपक तांडेलकडे क्षमता आहे. इस्माईलच्या बॅटमधून षटकार पाहिलाय. या मॅच मध्ये षटकारांची गरज आहे. 38 धावा. चला सामना स्पीडअप करा. 12 बॉल 38 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सूरज येतोय. षटक क्रमांक 14 घेऊन 72 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. दीपक तांडेलकडे क्षमता आहे. बघा पायाने जर पाहिला तर थोडासा अपंग आहे. तरी देखील क्रिकेटवर भरपूर मेहनत घेतली आहे. बघा आपल्यावर कुठली गोष्ट कमी आहे यापेक्षा आपल्याकडे गोष्ट काय आहे हे दाखवणं गरजेचं आहे. जीवनावर संकटावर मात देऊन असे खेळाडू असतात. ते नेहमीच आदर्श घडवतात आणि यावेळेस देखील आदर्श घडवावा लागेल. सिंगल मिळते. एकच धाव मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 3600 आकड्यावर. 36 धावा धावफलकावर लगेच अजूनही 36 धावा करायच्या आहेत. 10 चेंडू 36 धावा. 10 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील. शक्य होऊ शकेल त्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि ते प्रयत्न केला जातोय इस्माईलच्या माध्यमातून. खराब चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. व्हेरी मच. 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. इथे प्रयत्न अपुरा पडतोय. फाईन लेग रिजन मध्ये आपण पाहू शकाल अगदी सोपा झेल देऊन इस्माईलच्या चेहऱ्यावर इथे कुठेतरी निराशा पाहायला मिळते. फलंदाज इस्माईल तंबूच्या दिशेने रवाना होत असताना फलंदाज बाद. वीर धीरपाड शेलार मामा वीर. बिजेंद्र पाटील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळाला. पण आता बॅटिंग करायची आहे. गरज आहे धावांची. आता समीकरण आलंय ते म्हणजेच 8 चेंडू 32 धावा. प्रत्येक चेंडूवर चौकार लगावं लागतील. खोलवा टप्प्याचा चेंडू. लाजबाब षटक. लाजबाब गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाज आपण पाहू शकाल सूरजच्या माध्यमातून. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. 31 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवर मोठा फटका अपेक्षित असेल. 7 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते आणि अशा तऱ्हेने
4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे, पण कठीण गोष्टीवर मात करण्याची क्षमता, धमक आपल्या मनगटामध्ये पाहिजे. खराब चेंडू पाहायला मिळतोय की काय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय उदय तांडेल यांच्या माध्यमातून. थोडीशी चर्चा केली गेली की कुठल्या दिशेने पिचिंग झाला, जी खेळपट्टी आहे त्याच्या अगदी बाहेर गेला नाही का काय, या गोष्टीची पाहणी करत असताना, कॉलिंग करत असताना. खोलवा टप्प्याचा चेंडू, चांगला बॉल आहे, थ्रू दी कव्हर चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषेपलीकडे 4 धावांसाठी चौकार. फलंदाज दीपक तांडेलच्या बॅट मधून येतोय चौकार. पाच बॉल 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 25 धावा इक्वेशन आहे मॅच मध्ये. दीपक तांडेल वर संपूर्ण लक्ष साहिल 11 बेलापूरचं लागलं असेल. फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने लगावला जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना दीपक तांडेलच्या बॅट मधून येतोय. संघर्षाची लढाई, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त हा सांगणारा क्रॅकिंग षटकार. थोडीशी इंजुरी झाली होती असे अमित कडू आमच्यापर्यंत ही माहिती देतील. तरी देखील आपल्या टीमसाठी धावा करण्यासाठी दीपक तांडेल आपण पाहू शकाल ऑन साईडला लगवण्याचा प्रयत्न केला, तर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि काय खराब कॉलिंग म्हणावं लागेल. धावचीच्या स्वरूपात दीपक तांडेल परतलाय आणि फलंदाज बाद होईल. जी छोटी आशा होती, जी काही आशा उरली होती, ती मात्र निराशामध्ये परावृत्त होती. अशा तऱ्हेने दीपक तांडेलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 53 या आकड्यावर. आता गरज आहे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. चला बॅट्समन प्लीज लवकर धावत पळूया, आपण वेळ वाया घालू नका. आणि लगेचच मी वैभव प्रतिष्ठान आणि ए बॉईज शिरवणे इथे फटका लगावला जातोय. ऑन साइडला दमदार स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू सीमा रेषेपलीकडे, फलंदाज विजेंद्रच्या बॅट मधून षटकार आलाय. आता समीकरण आहे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे तब्बल 13 धावा. जर 2 षटकार लगवते तर सुपर, नाही तर 1-1 गुण दोन्ही टीमला मिळतील. म्हणजेच संधी आहे. जर गोलंदाज चूक करतोय तर या संधीचं सोनं देखील होऊ शकतं टीम साहिल 11 बेलापूर टीमसाठी.
पण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही, तोपर्यंत हार मानायची नाही. याला क्रिकेट म्हटलं जातं. आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये अनेक विक्रम घडलेत. खूप चांगला बॉल, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, डॉट बॉलची सांगता होती, आता औपचारिकता राहिली आहे. आता एक बॉल आणि एक बॉल मध्ये करायचे 13 धावा. जर गोलंदाज कुठली चूक करत नाही तर हा सामना सहज जिंकेल. प्रीत 11 धारावे टीम, रणजित नाईक यांचा संघ देखील आहे. आणि आता एका बॉल मध्ये करायचे 13 धावा. इथे सामना जिंकतोय तो म्हणजेच प्रीत 11 धारावे टीम बलपेट आणि हार्ड लक टीम साहिल 11 बेलापूर. रणजित दादा नाईक आमच्या समोर जोडले गेले होते, त्यांचं देखील अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू विपुलच्या बॅट मधून 34 धावा आल्या. 3 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर विपुल.